नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉमर्स विथ टॉपिक या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा, आरबीआयने देशातील सर्वात सुरक्षित बँकांची आता यादी जाहीर केलेली आहे। तर ही कोणत्या कोणत्या बँका आहेत, त्या 3 बँका आहेत। त्या 3 बँकांच्या बाबतीत कोणत्या एक सिस्टीम आरबीआयने आता नवीन इम्प्लिमेंट केलेले आहे या बँकेत, कारण तुमच्या बँकेतील खात्यावरील पैसे आता सुरक्षित राहणार आहेत। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला त्या 3 बँका कोणत्या आहेत आणि ती सिस्टीम कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण बघा, नाहीतर व्हिडिओ तील जी माहिती आहे ती तुम्हाला समजणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। बघा काय म्हणलेलं आहे, बघा आपल्यातील बहुतेक जणांचे हे बँकेत खाते असते, बरोबर। कोणाचं सॅलरीड बँक आहे, कोणाचं सॅलरीड जे खातं असतं ते आहे। त्यानंतर बँकेत तुमचं अकाउंट आहे, त्यामध्ये सेव्हिंग अकाउंट आहे, करंट अकाउंट आहे। बघा काय म्हणले त्यांनी, बँकेत पैसे जमा करताना प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येत असतो की कोणत्या बँकेत पैसे सर्वात सुरक्षित राहतील। त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे कोणती, आरबीआयने काय केले, अलीकडेच देशातील सर्वात सुरक्षित बँकेची यादी जाहीर केलेली आहे। मग या यादीत एका सरकारी बँकेचा आणि 2 खासगी बँकांचा समावेश आहे। तर मग बघूया त्या कोणत्या आहेत। बघा काय म्हणलेलं आहे, बँक कोसळल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होतोय। म्हणून काय केले, आरबीआयने अशा बँकांना काय केले, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणजेच DSIBs म्हणून घोषित केले। आणि या बँकांना सरकार विशेष प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ देते, कारण त्या देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाच्या मानल्या जातात। मग काय म्हणलेलं आहे, बघा आरबीआयने कोणत्या अशा 3 बँकांना DSIBचा दर्जा दिलेला आहे। त्यामध्ये पहिली बँक आपली आवडती बँक कोणती, स्टेट बँक ऑफ इंडिया, बरोबर। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे जी देशातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी अशी सरकारी बँक आहे। त्याच्यानंतर कोणती आहे, HDFC बँक आहे, ती खासगी क्षेत्रातील 2 बँका आहेत, HDFC आणि ICICI बँक, बरोबर। तर या 2 बँका आहेत कोणत्या कोणत्या, बघा SBI बँक, ठीक आहे, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर ICICI बँक आहे, बरोबर। या ज्या बँका आहेत त्यांना आता DSIBचा म्हणजे काय, डोमेस्टिकली सिस्टमॅटिक इम्पॉर्टंट बँक्स म्हणून घोषित केलेलं आहे। कोणाकडून, सरकारकडून केलेलं आहे। बघा पुढे काय म्हणले त्यांनी, या ज्या आरबीआयने 3 बँका आहे निवड केलेली आहे, याच्यामध्ये काय सगळ्यात महत्त्वाच्या निकषावर यांची निवड केलेली आहे। ते कोणतं असतं, कॉमन इक्विटी टियर म्हणून असते। कॉमन इक्विटी टियर म्हणजे काय, या ज्या बँका आहेत त्यांच्याकडं भांडवल राखणं, त्याच्याबरोबरच अतिरिक्त भांडवल राखून ठेवणं आणि कठोर जोखीम व्यवस्थापन प्रणालीचा समावेश होतो, हे त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी असते। त्यामुळे आरबीआयने या बँकांची निवड केलेली आहे। यामुळे काय होते, आर्थिक अडचणीच्या वेळी या बँकांकडे काय होते, स्वतःचं भांडवल उपलब्ध होऊ शकते, बरोबर। मग काय म्हटलंय, DSIB यादीतील बँका देशाच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी महत्त्वाच्या असल्याने सरकार आणि आरबीआयच्या संकटाच्या वेळी त्यांना मदत करू शकते। म्हणजे आरबीआय या 3 बँकांना त्यांच्या संकटाच्या वेळी मदत करू शकते। त्यामुळे तुमचे पैसे सेफ राहू शकतात, तुमचे पैसे कुठेही जाऊ शकत नाहीत। बघा त्यामुळे काय म्हटले, जर तुम्हाला तुमच्या ठेवी सुरक्षित ठेवायचे असतील तर काय करा, या SBI बँक, HDFC बँक आणि ICICI बँक हा सर्वोत्तम पर्याय मानू शकता, कारण त्यांच्या या बँकांना आरबीआय द्वारे सुरक्षित बँका म्हणून घोषित केलेलं आहे। चला तर मग मित्रांनो, तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायला विसरू नका, ठीक आहे। तर चला मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।